हा तर रस्त्यावर लगा पुढच्या 5 मिनिटासाठी लागणार पेट्रोल. हा तर विषय असा होता की का बारीक मधल्या मोठ्या कामासाठी आम्ही गावी जाणार होतो, पण आपण फक्त काम करून शांत बसणार आहे का? कधीच नाही. मग आता नागज पासून लगेच येणार ठिकाण म्हणजे बिरोबा मंदिर. बरं आपल्याला जायचं तर इथंच होतं, पण अजून अंधार झाला नव्हता म्हणून ही असली कामं केलेली माफी मागायला म्हणलं वरच्या मंदिरात जाऊ. ठीक आहे, आता या व्हिडिओत जिथं कोणाला मोर दिसणार आहे त्यालाच आयुष्यात खरं पण भेटणार आहे. देख 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 कैसा खुश हो रहा. आता बऱ्यापैकी लोक वरचं मंदिर म्हणलं की कन्फ्युज होतं. तर ढालगावला जायसाठी जो स्ट्रेट रोड आहे त्याच्या जरा आधी डाव्यासाठी जरा बारीक टर्न आहे, तो जो रोड आहे तो वरच्या मंदिराकडे जातो. ठीक आहे, इथं जाताना मध्ये मध्ये रोड कच्चा आहे, पण पुढे वातावरण असलं खतरनाक आहे ना भाई, प्रत्येक सॉंगची वाईब मॅच करते. आता आपण कोणतं सॉंग लावायचं? कागर कागर मोरी दुनिया रजतों से चुन चुन खाइयो माँ. तर आता इथे 2 मंदिर असणे मग एक कथा आहे, ज्यावरती आपला एक सेपरेट व्हिडिओ बनला. आणि आता आपण जिथं आलोय ते बिरोबा देवांचं मूळ देवस्थान म्हणून ओळखलं जातं, जे की 8व्या. आता माहितीनुसार इथं बोलले जाणारे नवस सगळे पूर्ण होतात. या मंदिराच्या मागणं भाई पवन चक्की, म्हणजे फोटोशूटला कसलं भारी लोकेशन आहे. आपला पहिला व्हिडिओ पण इथलाच आहे बरं का. ठीक आहे, तर दर्शन घेऊन आम्ही निघालो खालच्या मंदिरात जायला. आता ज्या अर्थी हे मंदिर डोंगरावरती आहे त्यानुसार खाली जाताना तुम्ही गाडीमध्ये किती तरी चालता, पण तुम्ही जेव्हा पण इथे जाल ना त्यावेळी सगळा व्ह्यू एन्जॉय करायचा. आम्ही खालच्या मंदिरात जाऊपर्यंत तिथली आरती चालू झाली, आणि ती अफवा का खरी गोष्ट आहे माहित नाही, पण असं ऐकलंय की त्या आरती वेळी भूत बाहेर. आता भूत पण आहेत का नाही माहित नाही, भीती वाटते. चहा पिऊन मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. आणि अरे मला एक सांगा, हे तेच पिल्लो आहे का जे आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये? त्याच्यात आजच्या व्लॉगचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन हेच होणार आहे.